इथे मी 1 वाटी ताक घेतलेलं आहे. त्यामध्ये साखर, मीठ आणि सोडा अगदी जरासंच घातलेलं आहे. असं प्रमाण धरलं नव्हतं. आणि इकडे 2 वाटी गव्हाचं पीठसुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे. आणि व्यवस्थित ते मिक्स झाल्यानंतरच मग गव्हाचं पीठ मी घातलं होतं. आणि छान असं कणिक जशी आपण चपातीची मळतोय तसं मी हे पीठ पहिल्यांदा मळून घेतलं. थोडी रेस्ट करायला ठेवलं ते पीठ. आणि इकडे माझं टेबलावर थोडं साहित्य जास्त झालं होतं. त्यामुळे म्हटलं सगळं साहित्य जरा काढून बाजूला क्लीन करून घेऊया साईड बाय साईड. ते फर्मेंट होतंय तोपर्यंत. इकडे थोडा टोमॅटो केचप घेतला आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत. आता आपण बनवतोय पिझ्झा सॉस. आणि इकडे ट्रेसुद्धा मी ओव्हनमधला काढलेला आहे आणि सेट करायला ठेवला आहे ओव्हन. इकडे एक 5 मिनटं ते 7 मिनटं असं टायमर लावून मी ओव्हन हे करायला ठेवला आहे, प्रीहीटला ठेवलेला आहे. इकडे थोडंसं काय केलं, ट्रेलासुद्धा तेल लावून घेतलं. छान असं तेल लावल्यानंतर मुलगा इकडे थोडी मदतसुद्धा करत आहे. टोमॅटो केचप म्हणजे जो काय पिझ्झा सॉस असतो तो बनवायला स्टार्ट केला आहे त्यानं. तोपर्यंत मी हातानेच काय केले, व्यवस्थित असं पिझ्झा बेस तयार करून घेते. आता हे कच्चंच पीठ आहे, त्याच्यावरती थोडं काय केलं, टोचा लावला. टोचा आता चाकूने दिलाय, फोक माझ्याकडे नाही आहे म्हणून. आता जो काय सॉस आहे त्याला थोडंसं मीठ आणि थोडं तिखटसुद्धा घातलं मी, जे काय बुक्का असतो घरातला तो. कारण थोडं स्ट्रॉंग फ्लेवर आम्हाला पाहिजे असतो हे म्हणून असाच मी बनवते सॉस पिझ्झाचा. तर त्याच्यावरती थोडे कांदे कट केले होते चौकोनी सिंपल असे. आणि चौकोनीच आपलं जे काय हे आहे कॅप्सिकम म्हणता किंवा ढोबळी मिरची, तर तीसुद्धा ढोबळी मिरची त्यावर चौकोनी तुकडे करून त्यावरती ठेवलेली आहे. सोबतच मुलगा थोडंसं चीज त्याच्यावरती ग्रेड करत आहे. आणि थोडं कसं चीजचे क्यूब आणले होते, 3च आणले होते आणि ते बास पण झाले सगळ्या पिझ्झ्याला. तर त्याच्यावरती छान असं तो गार्निशिंग करायला लागले. आता मी प्रीहीट झाल्यानंतर ठेवून घेईन ओव्हनमध्ये. आणि थोडं जिथे जिथे कमी वाटतं तिथे मी लावून घेत होते. तर घरीच सगळं तयार केलं आहे गव्हाच्या पिठापासून, म्हणजे हेल्दी राहणार आहे मुलांनासुद्धा आणि आपल्यालासुद्धा. तर छान असं बघा ट्रेवरती लावून घेतले. अगदी हॉटेलसारखंच झालेलं आहे. आणि जे काय पिझ्झा सिझनिंग आहे त्याचे पण सॅचेट त्याने येतानाच घेऊन आला होता मुलगा. चीज आणि जे काय त्याच्यावरती हर्ब्स घालतात त्याचं पाकिट. आता तो पाकिट कापत होता म्हणून म्हटलं असं दाखवूया. तर त्याच्यावरती ते घालून घेईन आणि मगच मी आता ते ओव्हनला लावून घेणार आहे. तर छान असा आपला पिझ्झा दिसत होता, अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा. आणि सगळं टेस्ट पण तशीच झाली होती, अगदी बरोबर तशी. हा बघ मस्त वाटते. कढी लावा, कढी काढतो थांब. छोटा मुलगा सुद्धा शाळेतून बरोबर त्या टायमिंगला आलेला आहे. आता काय पिझ्झा बनवायला इतका काय वेळ लागणार नाही, त्याला सुद्धा भूक लागलेली असते म्हणजे त्याला पण होणार व्यवस्थित. तर त्याच्यावरती सिझनिंग घालत होता, असं भुरभुरून घेत होता हातानेच. आणि छान असा दिसत पण होता तो पिझ्झा. किती होती? 3 बस बरं का. ते हे हळू घ्यायला लागते ते काच. गेली लाईट गेली. ते टिंकन वाजलं तरी बंद केलंय सोड मी. इकडंच ठेवूया आणि इकडं तसंच उचलून तव्यात ठेवायचं बाळा. ठेवतोस काय ठेवू मी म्हणावं लागलेलं तर त्याचं ह्याचं असं दिवसभर ते तर लाईट संध्याकाळचं काय सांगता येत सगळं. तेल टाकू किती तेल सरकायला लागले तेला तव्यावर तेल टाकू टाकता. आता पिझ्झा बनवायला घेतला आणि नेमकं मी ओव्हन प्रीहीट झाला आणि नंतर लाईट गेली.
काय असं सारखं लाईट ये जा होते, पण काय हरकत नाही म्हटलं आपण तव्यात बनवू शकतोय. आणि तवा पिझ्झा मी ते छान असा करून घेतलेला आहे. अगदी आहे असंच मी उचलून तव्यामध्ये ठेवला होता गरम थोडासा 5 मिनटं. तवा गरम केला होता आणि त्याच्यावरती फक्त थाटी झाकली होती, आपली प्लेट झाकली होती. खूप छान असा आपला पिझ्झा खरपूस आणि अगदी रेस्टॉरंटसारखा दिसत होता. आणि टेस्टला आता छोटा मुलगा बसणार आहे, तो सांगेलच आता. हे शिजाय पाहिजे, हे कसं शिजलं नाही. तसंच असते होय, खरं सांग. होय शिजेल नसते ते आता शिजते तेवढंच. अरे नाही कठीण नाही या चाकूनच करायला पाहिजे. एक कटर लागते त्याला सिरियांश, पण ह्याला लावून कुठं कर. गरम आहे ग पिल्ल्या. आता इथे पिझ्झा कटर नसल्यामुळे चाकूनच कापायला लागणार होतं, म्हणून त्याला मी चाकूने काप म्हणत होते. कसं झाले बरोबर झाले. त्यानं जरासं कोमट होते, मग कट करूया.